माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC बॅकवर्ड असते आणि जे कोणी संभाजी खरोखर शिवाजी महाराज, शाहू फुले, जिजाऊ, तुकाराम महाराज, त्यानंतर फुले शाहू आंबेडकर लोक या महामानवांना मानतात आणि जे संविधानाचं नाव घेतात, तुम्ही संविधानाने नसेल झाले त्या लोकांनी अजिबात माझा व्हिडिओ बघू नये आणि मी त्यांना माफी मागतो. आणि तुमचा राग असेल मला कापून काढा. मी आहे, मी वागवलेला राहतो आहे, कुणाच्या बापाला भेट नाही मी. आणि माझे वामसेपचे जे खरात सर आहेत, वामन मेश्रामजी, संभाजी ब्रिगे कोकाटे, बनबरे, महाजीराव शिंदे आणि माझे मोठे बंधू विजय कोळशे पाटील, माझे पेन नसताना मामा देशमुख 90 वर्षात 2दा. आणि बघा आहा साळुंके माणसाला कोण होय देणारा, कथाकाराला देणारा पद्मश्री कोणाची होय पार्टी. त्यानंतर बघा दादांनो किती हजारो वर्ष लागले संविधान मिळायला. आणि हे 500 वर्ष 15व्या शतकमध्ये पेशवाई घुसली आहे त्यांच्यात. पूर्ण 500 फॅमिली भारतातल्या, कारण त्यांच्या सवयी लागल्या त्यांना. राणी महाराणी पाहिजे होते, 9 9 10 10 होते बायका. महाराणा प्रतापला दे का किती होते यांच्या घरात घुसून बघा. यांना सवय, यांनी बायका थोडी आणलेल्या आहेत, यांना चमड्या पाहिजेत. सत्य इतिहास आहे, सांगायला हरकत नाही मला. आणि मनुस्मृती तयार केली, सांगितलं. आणि महाराष्ट्रामध्ये बघा दादांनो कोण आहे वय, कोणी काँग्रेसची स्थापना केली? आतंकवादी टिळक आगरकरनी 1885ला ज्योतिरावांच्या नॉलेज बघून. कोण होय? गणेश चतुर्थीत गणेशोत्सव मनवणारा आतंकवादी टिळक शोधून काढली, बरोबर आहे. त्यानंतर ज्योतिराव फुलेंनी 1 जानेवारी 1866ला दगड सेन फेकून मारलं सावित्रीबाई फुले फातिमाची. त्यानंतर जन्म झाला संभाजी महाराजांचा 74मध्ये, 85ला बिरसा मुंडा आणि 91मध्ये बाबासाहेब. 14 एप्रिल 1891ला शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, सांगितलं जो जाणार नाही त्याला मी फाईन करेल. त्यानंतर कोणी बनवली काँग्रेस? 1805 टिळक आगरकर आतंकवादी लोकांनी, बरोबर आहे, यहुदी आतंकवादी लोकांनी. शाहू महाराजांनी बाबासाहेबाला शिकवलं आणि 19मध्ये चर्चलनी यांचं 3% आणलेलं होतं. शाहू महाराजांनी म्हटलं चला रे माणगावला, आजपासून तुमचा बहुजनांचा लीडर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 20ला माझं शिक्षण झालं कोल्हापूरला, तिथला अभ्यास केला आहे. बिंदू चौकात अजूनही पुतळा आहे. शिवाजी महाराजांचा गुरु JM रोडला अजूनही आहे मंदिर, तुकाराम महाराजांच्या पाया पडताना. 22मध्ये मारलं, 9 मे 1922ला 6.5 फूट उंच एका बुक्कीने पाडणारा. कारण 500 अगोदर पेशवाई आलेली आहे, त्यांच्या सवयी लागल्या चमड्या, हरामाचा पैसा. कोण आहेत कारस्थानी करणारे, कोण केले तुकडे. आणि त्यानंतर 25ला RSSची स्थापना कोणी केली? हिंदू राष्ट्र. बाबासाहेबांनी 36ला आरक्षण दिलं आणि त्यानंतर मंदिर मस्जिद किती केलं. आणि 42मध्ये गांधीजी हा बनिया माणूस, ब्रिटिश चले जाओ, हा. कारण हे जे होते यहुदी मोगलांच्या अवलादी हे सुद्धा त्यांच्याच आहेत. जे आले त्यांच्याशी यांनी ब्लड रिलेशन केले आहे, कारण यांचा धंदाच आहे तो, यांच्या रक्तामध्येच आहे. आमच्या आयाबाईंचं शोषण. आणि आजी बघा काय सुरू आहे तर मणिपूरमध्ये, शेतकऱ्यांच्या शेती लुटायचं काम करत. आणि त्यानंतर दादांनो बरोबर आहे, गांधीजीला मारलं नथुराम घोडसेनी आतंकवादीने. अरे बरं झालं तिथं PN गाडगीळचे वडील होते, ते म्हटले अरे काय नथू, हां. आणि बाबासाहेब संविधान पीठातने 19 बाबासाहेबांनी 2 वर्ष 18 महिन्यात 26 नोव्हेंबर 1950 केलं. हम नाही माने, हमको मनुस्मृती चाहिए. बघा 52 वर्ष त्यांनी हे नाही केलं. शिवाजी महाराजांनी स्वाभिमान दिलं, जय शिवराय जय भवानी लिहित होते बाबासाहेब. स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी. बघा मुस्लिम सरदारने खबरदार जर माझ्या भावांना शेतकऱ्यांच्या डेटावर हात लावता कापून काढेल, बरोबर आहे. आणि बाबासाहेबांनी स्वाभिमान दिलं आणि एकमतचा अधिकार स्वाभिमानाने जगायला, शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. कारण हजारो वर्षापासून महामानवाने कधी नाही म्हटलं की एवढं तुम्ही शोषण केलं तर तुम्ही 50 वर्ष घेऊन. आणि लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, बरोबर आहे. लोकांनी लोकांचा गुलाम करण्यासाठी चालवलेली हुकुमशाही म्हणजे हिटलर पण
बरोबर आहे. कॉर्पोरेटसारखं ज्युडिशनरी ब्युरोक्रेसी प्रेस मीडिया आहे का? बरोबर आहे. आतापर्यंत कोण चालवलं आहे? कोणी बनवलं आहे? टिळकांनी, काँग्रेस. कोण चालवत आहे? कारण तुम्हाला ज्ञानच नाही, आजही नाही आहे. अहो डॉक्टर शिकलेला आहे, तोही गुलाम आहे. पण आम्ही तर बाबा भीमा कोरेगावची तयारी केली. आता तुमच्या काय दम आहे? आणि माझ्या जे लोक आहेत मानव जगात असं आहे असेल तर मला दाखवा एखादी ब्रह्मा. पेरियार रामास्वामींनी सांगितलेलं आहे, मी नाही सांगत. मी जे काही बोलले ते साहब को छोड़ दो, इनको काटो सालों को, समय आ गया है अभी. अण्णाभाऊ साठे म्हटलं या आजादी झुटी आहे, देश की जनता भुकी आहे. आणि 51ला हिंदू कोड बिल. आणि कालेकर आहे काय म्हणतो, अरे पागल हुआ आहे कालेकर, केलं रिजाईन. आणि बाबासाहेबांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी 51ला आणि आयाबाईंच्या बिलसाठी, कारण हे सगळे गिधाड लोक संतांच्या समोर अपोज करायला लागले. हे भाडवे लोक, हां संतांनी हे गधडे पाया पाहिजे होतं नाही ना. अजूनही तेच चाललंय. आणि 52ला तो नड्डा म्हणतो 78,000 मतांनी पाडलं आणि 14,000 मतं 14,000 पाडले. मी नाही म्हणत आहे, मी नाही म्हणत आहे. बरोबर आहे. म्हणजे कोण चालवत आहे देश? त्यावेळेस मानवतावादी लोक होते, हे सांगतो मी. 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली आणि 6 डिसेंबरला गेले, अजूनही रिपोर्ट आले नाही. बरोबर आहे. त्यानंतर बघा दादांनो, बाबासाहेब 5 डिसेंबरला 56ला जिवंत होते, 6ला सकाळी मेलं. पण त्यांचा रिपोर्ट बाहेर निघाला आहे का? सांगा, निघाला आहे का रिपोर्ट बाहेर? त्यानंतर आमच्या पायात चपलं नाही, काही नाही, याचं तर जगत होतो आम्ही. बरोबर आहे. 60मध्ये 1 मे 1960ला विदर्भ मराठवाडा ॲड केला आहे, काळा सोना. बरोबर आहे. आणि त्यानंतर यांना फॉरेस्ट आणि चितपाव संघटनेचं ऑफिस, पॉवर स्टेशन आणि मराठवाडा, कारण गदे घोडे पाहिजे होते. हा जो पट्टा आहे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणा आणि इकडचं शाहू झालेत, शाहू फुले झालेत, सगळे तिकडेच झालेले आहेत. आणि त्यानंतर बघा दादांनो, 62मध्ये कतलखाना काढलेला आहे. कोण बसला होता? महादेव गोविंदगारे, ज्याचा जन्म 39चा आहे. तर 22 वर्षात माणूस का डॉक्टरेट PhD होतो का? कोणी शिकवलं? खरे आदिवासी कोण शिकलेले होते? PhD करायला त्याच्यापेक्षा शिकणारा पाहिजे का नाही? कोण होते? आणि हे 13 जे रिस्ट्रिक्टेड एरियाचे लोक होते यांना आश्रमशाळा दिल्या, मास्तरीनबाई दिल्या, पैसा दिलं. अजूनही 6,000 करोडचा घपला आहे. त्यानंतर इंदिरा गांधी रिस्ट्रिक्शन हटवल्यानंतर 76ला आमची जनगणना 81ला झाली, ती 1,10,00,000, 2च्या ठिकाणी 4 आणि 13च्या ठिकाणी 25 मिळालेत. बरोबर आहे. आणि 85ला म्हणतात आम्हाला. आता बघा, इंदिरा गांधींनी 67मध्ये SC ST आमच्या आया बहिणीने हे केलं. इंदिरा गांधीने पुतळा उभारलेला आहे तिथं. कोणी उभारलेला आहे पुतळा? संसद भवनमध्ये. बघा, मी एक सांगतो तुम्हाला. 71मध्ये बांगलादेश, 73मध्ये दुष्काळ. आणि RSSची BMSच्या शाखा आज 40-50 शाखा आहेत. आणि काँग्रेसची कोण आहे ते? यांनी स्ट्राईक केलं आणि इंदिरा गांधीला राजधानी पाडलं. आणि 77मध्ये हे आले मोराचे. त्यावेळेस आमचे बॅकवर्ड कास्टचे लोक होते, रामविलास पासवान, त्यानंतर चंद्रशेखर चरण सिंग, भरपूर होते. त्या दबावाखाली मंडळ समिती. आणि 77ला वसंतदादा पाटलाची गव्हर्नमेंट पाडून पुलत कोणी बनवली? होता का जनसंघ? हा नितीन गडकरी आतंकवादी त्याच्यात हो का नाही? आणि त्यानंतर किती नंगानाच केलेला आहे. कशासाठी? मंडल कमिशन रिपोर्ट आणलं म्हणून. बरोबर आहे. 80मध्ये जनसंघची BJP झालेली आहे. 81मध्ये आमची जनगणना झाली. आणि त्यानंतर बघा, इंदिरा गांधीचं एक भाषण उघडा, मेरा खून का एक एक बूंद इस देश के इसके लिए काम में आएगा. काढा अजूनही जे आहे ते सांगतो. आणि कोणी हत्या केली? RK धवन. शीख आणि हिंदूचा झगडा. कोण लोक होते होय? होय, यहुदी लोकांचं डोकं आहे. त्यानंतर राजीव गांधी आला 85मध्ये, EVM आणली. मनू सिंघवी जिवंत आहे, अटल वाजपेयी आणि तो कम्युनिस्ट माणूस. आणि राजीव गांधी म्हटला 1 रुपयामधला 10 पैसा खर्च करता 90 खाता. मी जर आलो तर 15 पैसे खाऊ देईल. 85 बिचारचे तुकडे झाले. बरोबर आहे. 91मध्ये गेट करार, हा RSSचा हातात. याचा पोरगा बघा, 7 पोरं आहेत भडव्याला यायला. अरे तुम्ही बागा जे सांगतोय ते, आणि याच्यातनं 5% जर खोटं असेल ना मला फोन करा. सगळ्यांना चॅलेंज, सुप्रीम कोर्टचे जजपासून सायंटिस्टपासून हिस्ट्रीचे जेवढे आहेत तेवढे भारतातले.
आणि 92मध्ये क्रिमिनल कोण लावली? कोणाची आहे? काँग्रेस BJP. तुम्ही कुठं होते त्यावेळेस? 80 नंतर TV आलेला आहे. 91-92मध्ये हेच होतं. ते जे बोलतील ते ऐकायचं. करोडो लोकांच्या कत्ला केल्या, आमच्या आदिवासीच्या करोडो लोकांना मारलं यांनी. त्यानंतर शोरेनला आतमध्ये घातलं होतं, कारण ते गव्हर्नमेंट चालवायची होतं. आणि दादांनो 2000 अटक त्यांनी जे रक्त घेतात, तो म्हटला होता मुलायम आणि कांशीराम माझे 2 काटे आहेत. तो टंडन म्हणून कोण आहे त्यांनी ते गेस्ट कांड करून पाडलं ते, कारण त्यावेळेस तुम्हाला डोकंच नाही होतं. तुम्ही TV मध्ये जे सांगितलं ते ऐका आणि त्याचा विचार करा. आणि 2004मध्ये फ्रॉड इलेक्शन, बरोबर आहे. अटल बिहारी वाजपेयी पेन्शन बंद केली आहे, काढा रेकॉर्ड, हो का नाही ते. आणि त्यानंतर 9मध्ये फ्रॉड. अरे ही मशीन ब्लॅक लिस्टवर आहे दादांनो, 4 डायरेक्ट. आणि हे काय करतात? कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मशीन प्रोग्रामिंग करतात पर्सेंटेज प्रमाणे. 9मध्ये मग कोण गेलं? सुब्रमण्यम स्वामी, नरसिंगरावचा पोरगा अडवाणी आणि बामसेफ. 13 ऑक्टोबरला डिसिजन आहे. इट इज नॉट फेअर विथ वोटिंग मशीन इन VVP वोटिंग मशीन सोबत होणार नाही. मग 14ला कोण आलेत? मग पेगॅसस आला, विठ्ठलराव विखे पाटील, तो त्याचा बाप पोरग, रातोरात टोपी, अपोजिशन लीडर. आणि पेगॅससमध्ये बघा किती लोकांना ते पडून गेली. लक्ष्मी शुक्ला, परमवीर सिंग. 19मध्ये परत क्या म्हटलं? इट इज नॉट फेअर. 5% VVPATचं केलं का? 383 ठिकाणी बोगस. आणि बघा त्यानंतर भूषण गवई झाला. आणि 40 लाख मशीन कुठं? हे 2 आले आतंकवादी. भूषण गवईने म्हटलं 19 मेला तुमची तारीख आहे, सगळ्यांना प्रत्येकाला पावती द्यायची, बरोबर आहे. अरे नहीं साहब, होती ATM की टीमिंग निकल जाता है. अच्छा ठीक है, आप लोगों को विश्वास नहीं है. सेकंड और थर्ड वाला रिकाउंटिंग करना है और सिम्बॉल लोडिंग जितने कैंडिडेट उतने खड़े रहना है. ठीक है. 24ला इलेक्शन झालं दादा आणि 19 लाख मशीन. हे आतंकवादी देशद्रोही हे जे आहे त्याने कबूल केलेलं आहे. कोणी? चंद्रचूड, मी डुकराचा अवलाद आहो म्हणून. आणि याने तर पहिल्यांदाच आहेत हे. यांचे बाप माय आम्ही हाकतो ते खातात कुत्र्यांना. हां आम्ही, तुम्ही आम्हाला काय? अरे डुकर तरी इमानदार आहे, डुकरांपेक्षा खारचे आहे तुम्ही, तेही सांगणार आहो. आणि काय झालं इलेक्शनमध्ये? दिलं वोटर लिस्ट दिली, आयडेंटिफिकेशन नंबर दिलं, किती वोटिंग झालं दिलं. आणि हा राहुल गांधी आतंकवादी म्हणतो हरियाणा में. अरे यांची कोण मार्शल कोम आहे. तुम्ही या 10 तारखेला तुमच्या केसाला कोण धक्का लावत दाखवतो. आणि सगळेचे सगळे हे जगातले टेररिस्ट लोक आहेत, जगातले. आणि महाराष्ट्रामध्ये काय झालं आहे का? कुठं मिळते का? ना पर्सेंटेज मिळत, ना व्होटिंग मिळत, ना मशीनचा नंबर मिळत. फॉर्म 76 भरून दिलं नाही. आणि एवढं फ्रॉड झाल्यानंतर तुमची 3000 वर्ष झाल्यानंतर तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का रे मराठ्यांच्या अवलादोनं, SC ST OBC लोकांनो? हां का नाही रस्त्यावर आहेत? कारण डुकर असते ना, डुकर. तुम्ही डुकराला एक सोन्याचा टाका गडा, एक चांदीचा टाका, एक मातीचा टाका, आणि आम्ही हाकतो ते टाका. काय खाईल तो? आणि त्यानंतर मला सांगा तुमच्या मानसिक गुलाम पोरग झालं तर तोच सांगणार आहे का? जगात कुठं असं आहे? मनुस्मृती. हां तोच परीक्षेचं हे देईल सिलेबस, तोच इंटरव्ह्यू घेईल, तोच मेल्यानंतर पेटवेल. तर जगात असं ब्रह्मा कुठं आहे का? सांगा मला. अरे अमेरिकेमध्ये निग्रोज लोकांना आणलं. काल ते आदिवासी अत्याचार थँक्स डे होता अमेरिकेत, बघा त्यांना सुद्धा. आणि आज आमच्यावर 5000 वर्ष आदिवासींवर पूर्ण भारतात पोरींना कापत आहेत दादांनो. किती अन्याय सहन करायचा आम्ही? येते काय कोणी? राहुल गांधी सही बात है कि गलत बात है? प्रियंका जी छोड़ो ये पार्टी, नहीं तो हम आते सबको निकालते. इतना नॉलेज हमको, बोलो करो हमको, हम सब लोग आ रहे UM वाले. अब देखते हैं आपकी इसमें कितना स्लीपर्स है. तो हमको भागीदार दो 90%, करो 2 में से काम, नहीं तो आपको भी छोड़ने वाले नहीं है हम लोग. पूरे पार्लियामेंट डिक्टेटरशिप चल रही है, ठीक है. और उसके बाद में संविधान भीम को बैन लगाया. और ये साले सुअर के औलाद ख्वाब देख रहे. मैं वर्ल्ड को बताता हूँ है क्या ऐसी कौम, और वर्ल्ड के पढ़े लिखे लोगों, तुम्हारा नेक्स्ट जनरेशन का भविष्य खत्म, एजुकेशन खत्म, सब खत्म. बैंक के बैंक लूट चल गए. हाँ काट रहा है ये कोरोना में, कितना सहन करोगे? चलो भाई साहब, मैं आपके नेक्स्ट जनरेशन के बोल रहा हूँ, सही क्या गलत है आप सोचो. मेरा तो कोई बिगाड़ नहीं सकता है, क्योंकि वर्ल्ड ने मेरे को सिक्योरिटी दी है. और वर्ल्ड से इनको मेरे को बायकॉट करना है. हिटलर से ये 150 गुना खतरनाक चीज़ है, और वर्ल्ड के लिए भी घातक है, ह्यूमैनिटी के लिए. ये ह्यूमैनिटी वाले लोग नहीं है. और चलो निकलो मैदान में. मैं राहुल गांधी को बता रहा हूँ सही है क्या गलत है, उनको वीडियो पहुँचाओ और सुनाओ उनको. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मरेंगे मिटेंगे. बाबा साहब ने बोला है
अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी है। 100 दिन भेड़ बकरे का, एक दिन शेर के समान जो। और गुलामों को गुलामी की जानकारी करके दो। मुझे पढ़े लिखे लोगों वाले ने धोखा दिया और कांशीराम के साथ भी वही हुआ है। इस तरह से जय शिवराय, जय भीम, जय संविधान। मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे।